नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस आज आहे एक आषाढी एकादशी. तर आजच्या दिवशी सगळ्यांचा उपवास असते. तर आमचा पण उपवासच आहे. तर देवपूजा करूया आणि बघू काय होते. सध्या पूजा झालेली आहे. आत्ता मस्तपैकी काहीतरी उसळ वगैरे नंतरच करणार आहे, कारण की आत्ताच ते आले नाईट शिफ्ट करून झोपलेले आहेत ते. आता मग काय एवढं लवकर काय होणार नाही, नंतर करू निवांत. किती छान दिसून राहिले मी. कोणाची नजर ना नजर लागली होती. आता चहा करणार आहे. आता चहा केल्यानंतर, चहा पिल्यानंतर सांगते मी. दूध ठेवलं आहे मी ना गॅसवर. चहा करूया. जास्त जोरात नाही बोलत, कारण की ते झोपलेले आहेत. समजून घ्या. साखर घ्या लागेल, साखर संपलेली. टाकून ये. मला माहीत नव्हतं की ना उपवास चालू नाही का, जे आपले इलायची असते घेतात की नाही. खरंच मला माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे तर खरंच मला सांगा. आमच्या गावाकडं उपवासाच्या दिवशी चहा करतातच. घेतात रे, सगळेच घेतात. मला माहीत नाही पाप असते काय असते, पण कसं असतं चहाने एनर्जी येते, एनर्जी. म्हणून चहा प्या. देवपूजा केली मी ना. माझ्या घरात काही रोशनी येत नाही. हे कृष्णासाठी. देऊन येते. आले मी. तर आता मी चहा पिते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. इकडनं येईन व्हिडिओ छान सर्व तिकडं. आम्ही एकादशीचा उपवास धरला आणि आम्ही दोघी चहा पिऊन राहिलो सकाळी सकाळी उठून. या चहा घ्यायला, या चहा घ्यायला. काय बोलते का? मस्त केलाय सुमनताईनं चहा, एकच नंबर. मी नाही गेले सुमनताई. आज त्यानं खूप सुंदर पण दिसत आहे, प्रिटी प्रिटी. थँक्यू. आता आम्ही काय जास्त बोलू शकत नाही, कारण की चहा पिऊन घेतो आणि नंतर मग आमची काहीतरी प्लॅनिंग आहे करायची. चेतनला रेडी करायची. रेडी त्याला विठ्ठल चेतन आंघोळ झाली आहे चेतनची. आता बघ दाखवते मी चेतन कसा करून राहिला. हे पहा चेतन कसा करून राहिला बघा. हाफ चटी घातली आणि बघा कसं करून राहिला. नाही काढून जेव्हा बोल ना, बोलून ऐकून नाही बोल. पण त्यांचे आपलं ताई वगैरे आहे ना, 10वीत आहे 12वीत आहे. तर मग मला त्यांना ताईच म्हणा लागतं, मी ताईच म्हणतो. मग मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मंदिरात, कारण की दर्शन पण करणं गरजेचं आहे. मंदिरात जाऊया. हे मंडळी आमच्यासोबत आहे. जय हरी गेला मंडळी. जय हरी माऊली. पण घेतला, फुलं पण घेतले. आता मी फुलं आणलेत. आता फुलं आपण देवाला वाढूया आणि नैवेद्य वगैरे दाखवूया. थोडंसं दही वगैरे आणलेलं आहे, तर बघूया. दही आता आपण दहीला बाउलमध्ये काढूया. एवढं दही झालं या नैवेद्यासाठी. आपण साखर आत्ता गोड दाखवणार नैवेद्याला आणि नंतर संध्याकाळी तिखट दाखवणार. हे झालं दही साखर. तर अशामधले केळी भेटलेले आहेत, चांगले असतात हे, आहे की नाही बा? हो, अशी केळी चांगले असतात ना. बघा की, हे बघा, दाखवू का? दाखवू. चहा यायला याची मित्रांनो. आत्ता मी ना संध्याकाळी, म्हणजे मला माझं असं मनात होतं की मी तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी नैवेद्य दाखवणारे मी तिखट. तर असं पाठ करून बसत नसतं, तर माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. तर मी ना काय केलं माहिती आहे का, मला कुणीतरी सांगितलं, म्हणजे व्हिडिओज पाहिलं असं, तर की संध्याकाळी नैवेद्य म्हणजे फराळाचं नैवेद्य दाखवत नसतात, कारण की संध्याकाळी प्रॉपर उपवास वगैरे द्यायला जाते ना. तर तुम्ही जे खाताना ते देवांना दाखवा, ते भाव आहे मनातली. तर मला आजचा असा व्हिडिओ आहे बा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळं बाय बाय.
सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि फक्त एवढं आहे की तुम्ही जेवण वगैरे नैवेद्याला दाखवू नाही शकत आषाढी एकादशीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी पण तुम्ही जेवण वगैरे नैवेद्याला दाखवू नाही शकत. फक्त काय फराळाचं नैवेद्याला दाखवायचं लागते. एवढं तर सगळ्यांना माहीत असते, सांगायची काही गरजच पडत नाही.